शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृहात पाणी प्रश्नावर जोरदार खडाजंगी पाहावयास मिळाली। पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला। शहरात अनियमित आणि विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। विशेषतः हद्दवाढ भागात 5 ते 6 दिवसांनी पाणी मिळत असल्याची परिस्थिती असून यावर सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। दरम्यान पत्रकार तथा नगरसेवक मनीष केट यांनी आक्रमक भूमिका घेत महापौरांना महत्त्वपूर्ण सूचना केली की त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गावठाण भागाप्रमाणे हद्दवाढ भागाला नियमित पाणी पुरवठा होत नसेल तर त्या भागातील नागरिकांकडून पाणीपट्टी निम्मी आकारण्यात यावी। त्यांच्या या सूचनेमुळे सभागृहात काही काळ वातावरण आणखी तापले। नागरिकांना समान आणि नियमित सेवा मिळालीच पाहिजे, अन्यथा कर आकारणीचा पुनर्विचार करावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान या संपूर्ण चर्चेनंतर प्रशासनावर तातडीने उपाययोजना करण्याचा दबाव वाढला असून आगामी काळात पाणी पुरवठा सुधारण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील का याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। विषय असा आहे की माननीय आयुक्तांनी माध्यमाला सांगितलं होतं की पाण्याचा जो अपव्यय टाळण्यासाठी जे पाणी वाया घालतात त्यांच्यावर कारवाई करणार। शहरातील रस्त्यावर पाणी येतं त्यांच्यावर आजपर्यंत काय कारवाई केली तो एक विषय आहे। दुसरा आहे आपले माननीय सदस्य किरण मालक देशमुखांनी मला मांडला की हद्दवाढ भागामध्ये आणि शहरामध्ये पाणी देताना दुजाभाव केला जातो। तसं असेल जोपर्यंत हद्दवाढ भागाला शहरासारखं पाणी दिलं जात नाही तोपर्यंत हद्दवाढ भागातील लोकांकडून 50% पाणीपट्टी घेणार का तुम्ही ते ठरवा। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।